आमची अवस्था ना आज टीव्हीतल्या जेठालालसारखी झाली आहे बघा. कारण आम्ही आज गेलोय गहू मळायला आणि गहू तरी एवढा-एवढासाच आहे, पण विघ्न मात्र जास्तच यायला लागलेत आज. गहू मळायची मशीन यायच्या अगोदरच ना एवढा वारा सुटलेला, आता पाऊस येतोय की काय असं वाटायला लागलेलं. पण पाऊस काय आलाच नाही. म्हटलं बरं झालं टेन्शन गेलं. तर दुसरं टेन्शन आमची वाटच बघत होतं. तर झालं काय, तर त्या मशिनीमध्ये पडली जाऊन कात्री. आता ती कात्री पडल्यावरती ती मशीनमध्ये अडकते का काय याचीच भीती वाटत होती. पण परत ती पण बाहेर आली. म्हटलं बरं झालं हे पण टेन्शन गेलं. तोवर दुसरंच टेन्शन आलं. गहू ते चाळतेत ना, तो चाळाच तुटून पडला. एवढी टेन्शनं कशी काय येत होती काय माहिती. पण 3 पोती गहू झालं आणि 3 टेन्शनं मागनं येऊन गेली. तर हे आमचं पहिलं जुनं घर आहे, तर तेच बघूया कसं-कसं होतं ते. जे पहिला इथं येऊन गेलेत ना, त्यांना आठवत असेल. पण आता तिथं एवढा बदल झाला आहे, की काय आम्हालाच समजत नाही कुठं गेलं एवढं सगळं, इथं कसं भारी होतं. आता हे बेलाचं झाड आहे, हे आमच्या वडिलांनी लावलेलंच आहे. पण ते आता एवढं उंच झालं आहे आणि इथं मी कवर लावलेली, ती पण सुकून गेलीत. पण या बेलाची मात्र भरपूर छोटी-छोटी झाडं उगवलीत. हे चाफ्याचं झाड आहे आणि जास्वंदाचं झाड तर काय पहिला माझं सगळं फोटो तिथलंच असायचं. जे बघत होते त्यांना माहितीच आहे. तर हे जुनं घर इतकं आता तिथं पसारा जे बिनकामी आहे ना, ते त्यामध्ये ठेवलंय. आणि ही एक खोली होती. 2च छोट्या खोल्या होत्या आणि पुढं पत्रा होता आणि जनावरांचं शेड होतं. तर इथं आमची छान सोय होत होती. कारण आम्हाला खिडकीतूनच ना बाहेर इथं आंब्याचं झाड आहे. आंबा पडला की घरात आवाज यायचा आणि आम्ही त्या आवाजावरतीच जायचो आणि आंबे घेऊन यायचो. आणि इथं जांभळीचं झाड आहे आणि तिथंच कडीपत्त्याचं पण झाड आहे. त्यामुळं घरातनं पाऊल बाहेर टाकलं की नाही सगळ्या सोयी आम्हाला तिथं उपलब्धच होत्या. ही बोट मी पहिला बनवलेली, आता ती खराब झाली म्हणून इथंच ठेवलेली, पण ती अजून तिथं आहेच. घरातून बाहेर बघितलं की सगळं वातावरण एकदम प्रसन्न. ही कपडे अडकवायसाठी कुंट्या केलेल्या होत्या, त्या पण तशाच आहेत. हे आमच्या चिंचची झाडं आहेत. ती तर एवढी जुनी आहेत ना, सगळी माणसं म्हणतात की काढून टाका, काढून टाका. पण ती एवढी मोठी आहेत ना, की का काढायच्या असा आमचा प्रश्न असतो. आणि त्याला एवढ्या चिंचा लागलेत म्हणून मी पण चिंचा गोळा केल्या. म्हटलं पाणीपुरी केली तर होतील त्याला. आणि ही पडकी विहीर आहे. सगळेजण विचारतात की त्या पडक्या विहिरीचं काय झालं, तर ती पडकी विहीर तशीच आहे, ती अजूनच पडत पडत आली आता. ती जास्तच रान गुंतलंय त्यामध्ये. आणि ही कडीपत्त्याची काही कमी आम्हाला तिथं पण नव्हती आणि आता इथं पण नाही. आंब्याच्या झाडाला एवढा आंबं लागलेत ना, पण तेवढंच जास्त गळून पण पडलेत. पण आता तिथं कोण नसल्यामुळं काही करताच येत नाही आम्हाला. आणि नारळाच्या झाडाला एवढी छान नारळ लागलेत. गहू मळून घरी आणायचा होता म्हणून हा ट्रॅक्टर बोलवलेला. सगळ्या मुलींना कशात कशात बसायला आवडते आणि माझं काय तर वेगळंच चाललेलं असते. मला ट्रॅक्टरमध्येच बसायचं होतं.